मित्रांनो, आपण पाठीमागे बघू शकताय बैलगाडी क्षेत्रातील देव मानलेला मोठा लक्षाची मूर्ती स्थापना केली. आपण आलो नव्हतो, बरेच दिवस झाले, इच्छा होती, त्याची मूर्ती स्थापना झाली. भेटले पाहिजे आणि बघितलं पाहिजे, कारण काय होतं, अशी बैल सारखी सारखी घडत नाही. ती बैलगाडी क्षेत्रात भरपूर जुन्या नव्या सगळ्या नंदींचं योगदान आहे. त्यातला बैलगाडी क्षेत्रातला देव मोठा लक्ष. आपण त्याचं दर्शन पहिल्यांदा घेतलं का तर दादाराव या की काळ गाजवलाय लक्षानं. आता ही त्याची मूर्ती बघितली ना तर असं वाटतं की हुबेहूब मोठा लक्षाच उभा राहिला. मूर्तीतच आपलं बघायचं नशीब. आता इथनं पुढे त्याला मूर्तीतच बघायचं. जे काय होतं ते आता झालंय. त्यामुळं त्या मूर्तीकडे बघितलं तरी अजून काय वाटत नाही की आपला बैल नाही असा. मूर्ती बघितली की तेवढी जीवाला बरं वाटत. आता तिकडून येत होतो, तिकडून त्याची मूर्ती दिसली मोठा लक्षाची, जीवाला बरं वाटलं. कारण येताना आमची चर्चा चालू होती की ज्यावेळेस मोठा लक्ष असायचा वेगळंच एक म्हणजे स्फूर्ती असायची की याचे लक्षाला बघायचे, त्यासोबत वेळ घालवायचे. पण लक्ष नाही म्हणलं, आता वेगळे पण जाणवते. पण जशी मूर्ती दिसली त्याची येताना इथनं बरं वाटलं एक मनाला की लक्षा कुठंतरी आहे. कुठं जरी काय टेन्शन आलं तर आपलं मूर्ती बघितली तरी जेवढं जीवाला बरं वाटतंय. आता त्याकडे बघितलं तरी बाबा अजून आपला आधार आहे कुठेतरी वाटतंय असं त्याकडे बघितलं तरी मूर्तीकडे. रोज सकाळचं आपलं उठलं की कुणीकडे जाताना त्याचं आपलं दर्शन घ्यायचं जायचं. मैदानात जरी बैल नेली तरी इथे येऊन बैल ते दर्शन घेतलं की आपलं पुढं जायचं. आता तिथपासून लक्ष तर गेला, त्याचं नाव अजरामर राहिलं. कशी तयारी चालू आहे आता? वासर आदत वगैरे पळते. ते काल एक राहिले नवीन वर्ष वासरू. नाव आपलं चालवतील वासर त्याचं. आदत वासर आहे ते. नवीन वर्ष काल ते नाव तेच नाव गाडी पळवली. सुरुवात चांगली केली वासराने. त्या मूर्तीकडे बघितलं कुठला क्षण आठवतो त्याचा त्या काळातला? कारण जवानीतला हा फोटो आहे आणि त्याची मूर्ती बनवलेली आहे. जवानीत काय प्रत्येक आड लक्षात येते त्याचं असं रूप बघून. आता तसं काय मैदानात कुठल्या बैलाला असं शरीर पण दगडासारखं नाही आणि त्यावेळी नव्हतं पण फुल ह्याच्यात बैल असायचं कायम. कुठला क्षण आठवतोय? शनी तर गडाच्या मैदानात एक क्षण आठवतोय. गडात मैदान होतं, झाडाला बांधलेला बैल असा माईकवर असा कधी दिवसभर बैल बसला नव्हता त्या दिवशी. संध्याकाळी आम्ही एकच नंबर केला. दिवसभर बैल असा पूर्ण जोशात होता. कायम बैल अड्ड्यात बसायचा. त्यावेळेस दिवसभर बैल बसला नव्हता अड्ड्यात. संध्याकाळी फायनल झाले येताना टेम्पोत बसला बैल. मित्रांनो, अशी मूर्ती स्थापन व्हायला कुठले तरी मोठं कार्य करायला लागतं आणि सगळ्यांना माहिती आहे लक्षानं काय काय करून ठेवलंय. जी होतं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी त्यानं करून ठेवलेल्या आहेत. बैलगाडी क्षेत्राला उंचावरती त्यानं नेऊन ठेवलेलं आहे. दादाराव, ह्या लक्षाकडे बघून किंवा लक्षाच्या नावासाठी बरीच लोक ह्या नादात पडली. चांगली चांगली वासरं घडवायला लागली. बऱ्याच लोकांना नाद लागला. बरीच लोक मोठी पण झाली. बैलगाडी क्षेत्र आता लक्ष म्हणा, मुत्तूर म्हणा, बकासूर ह्या बैलांनी प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य केलं की बाबा प्रत्येकाची इच्छा व्हायला लागली की आपलं पण एक वासरू पाहिजे. भले ते मार खाऊ दे पण आपण त्या मैदानात जायचं, आपल्या नाव गाडी पुकारलं, माईक पैसे देऊन आनंद मिळत नाही. त्यासाठी लोक जास्त अग्रेसिव्ह झाले या नादात. ह्या बैलांनी क्षेत्र उंचावून नेऊन ठेवलं. बकासूर असेल, मत्तूर असेल, लक्ष्या अशी बरीच मोठी मोठी बैल आहेत. आणि माणसांच्या मनावर एक वेगळीच ही केलं की बाबा आपलं एक वासरू घ्यावं आपण आणि ते पळवावं. कारण पैसे देऊन नाव होत नाही असं ह्या क्षेत्रात. बिन पैसे देता नाव ते फक्त बैल पाळला पाहिजे. खरं मित्रांनो, खरं आहे. पैसा असून पैशाला बी किंमत नाही.
कारण जर नाव करायचं असलं तर पाळणारा बैलच पाहिजे तरच नाव होतं. ह्या मोठा लक्षामुळं आता मुलाखती तर बऱ्याच घेतले ते, पण काय काय वेगळं बदल झालेले ती सांगचाल एक दोन, की बाबा ही बदल फक्त त्यामुळे झालं एक दोन. बदल तशी पहिली गोष्ट म्हणलं तर आमची परिस्थिती ज्या टायमाला होती ती परिस्थिती बदलून जी मोठ्या मोठ्या माणसांनी समजा आमची ओळख झाली, अशी म्हणजे आमची परिस्थिती झिरोच होती पहिली. तसा लक्ष आपल्या दावणीला आला, माणसांची ओळख झाली, कुठलीही कामं थटायची नाहीत बैल पळायला लागल्यापासून. कोणाला काही शब्द टाकला तरी ते माणूस लगेच होय. मग कुठलंही बैलगाडी क्षेत्रातला असू दे दुसरं कुठलंही काम असू दे. आणि आता तरी काय बैलाचं नुसतं वाटेगाव म्हणलं तरी आपलं लगेच ओळख निघते, त्यातच आपलं समाधान. वाटेगाव म्हणलं पहिलं माणूस म्हणते मोठ्या लक्षात गाव का, तेवढं त्यात समाधान आहे आपलं. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही जन्माला येऊन शिकून किंवा काय अजून धडपड करून कमवू शकला नसतं ते त्यानं बैलामुळे आपलं झालं सगळं. मोठा लक्षानं करून दिले ती करून दिलं आपल्याला. जोपर्यंत आपलं हे आहे पिढीन पिढी बैलाचं नाव आपण हे करणार, चालूच राहणार. ते हे नाव पुसणार नव्हे, मोठा लक्ष म्हणजे नाव पुसणार नव्हे, एवढा इतिहास करून ठेवलाय त्यानं. तो माग फोटो दिसतोय, त्या फोटोकडे जर बघितलं ना तर वेगळाच एक त्याचा तोरा आहे. त्या फोटोकडे बघितलं कुठल्या मैदानाची आठवण होती की ह्या मैदानात असा बैल पळालेला, कारण हुबेहूब जिवंत असल्या आता असं वाटतं की त्या फोटोत मोठा लक्ष उभा आहे. हे फोटो बघून एक कोरेगावची आठवण होती. कोरेगावातले बैल अग्रेसिव्ह होऊनच पळाला आणि पुढे पण थांबाय जवळजवळ पल्ल्याचं रान 1100 फूट होतं कोरेगावच पहिलं. 1100 फूट 1000 फूट बैल थांबाय गेलता पुढे, एवढा अग्रेसिव्ह बैल त्या दिवशी होता. कान वगैरे असा जाम बैल मस्ती करत होता त्या दिवशी. आता त्यावेळेस आणि आता काय बदल जाणवतो? आता त्याची मूर्ती तर हित आहे, स्थापना बी केली तुम्ही सांगितलं, त्याकडे बघितलं की बरं वाटतं, दर्शन घेऊन मैदानात कायम जाता. ज्यावेळेस ह्या नंदींच्याकडे बघता किंवा त्या छावा असेल त्याचा मुलगा, त्यावेळेचा दिवस आठवते की लक्षाला तयार केलेला, आता असंच तयारी केली पाहिजे. त्या दिवशी नवीन वर्षावर छावाला, नवीन वर्षावर झोपला, त्या दिवशी बैलाचं पूर्णपणे म्हणजे हे झालं, आठवण आली. जसा बैल चालाय छकड्याला तसा सेम छावा पण चालला. लय छावानं दमवलं त्या दिवशी नवीन वर्षावर झोपला. त्याला पहिल्यांदा त्या दिवशी 50% जीवाला बरं वाटलं की लक्षानं काहीतरी आशीर्वाद देऊन गेलाय जाताना तो आपल्याला, काहीतरी घडू शकतंय असं 50% आमच्या ग्रुपला, आमच्या सगळ्या टीमला अंदाज आला आणि छावानं तो दिलाय. कारण पहिल्यांदा वासरू झोपलं एवढा अग्रेसिव्हपणा कुठलंच करत नाही. त्यामुळे 4-5 जण त्याला मागं तोंड करून छकड्याला फिरवून आणल्या, 4-5 जण धरायला लागली. त्यामुळे असं कुठेतरी वाटलं की लक्षानं काहीतरी आम्हाने देऊन गेला. म्हणजे त्यानं नाव तर मोठं केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण जाता जाता त्यानं हिरा ठेवून गेलाय दावणीत की बाबा मी नाही, पण माझं जे डेन आहे, माझं वंश परंपरेचं जे रक्त आहे ते दावणीला राहिले पाहिजे. हो, ते जाताना आपल्याला देऊन गेलाय की बाबा ही म्हणजे नाव माझं माघारी चालवा. जाताना तर वयाच्या पुढे आपलं हे काय चाललं नाही, खरं नियतीच्या पुढे कोणाच काय चालत नाही, पण आपण एवढं त्याची सेवा केली, त्याचं ते फळ देऊन गेलाय आपल्याला. आता कुठली कुठली वासरं आहे ती बघूया चला. हे आता आणलंय नवीन, 2 मैदान झालं, बॉल नाव आहे त्याचं. गट 5 झालाय. हे किती महिन्याचं आहे? हे 10-11 महिन्याचं आहे. 10-11 महिन्याचं आहे. दादाराव सगळ्या दावणीला आपली ह्याच कलरची बैल जास्त दिसते. आपण बैलच बघतो घेताना तसा म्हैसूरच्या गाडीतला पारखून घेतो. काय काय पारख करता घेताना? वासरू शरीर वगैरे पाय वगैरे मजबूत असले मग शेवटी आपल्या घडवण्यावर पण राहते, शिक्षण देण्यावर पण राहते. तर इकडे बेती वासर किती महिन्याचा आहे? हे 6-7 महिन्याचा असेल. होय, आता घेतलंय गाडीत. घ्यायचं तयार करायचं. तयार करायचं.
ही मिक्स क्रॉस आहे का? ही खिल्लारचा आहे. हा, ही काही ना पंढरपूर साईड आणल्या. ही लय अग्रेसिव्ह दिसते. अग्रेसिव्ह व्हायला. खिलार आत्ता सध्या किती धावणीला येते? खिल्लार 2च आहेत, एक तिकडे आहे आणि एक. या की मित्रांनो बघा, मोठा लक्षाची धावण उगाच बोललं जात नाही. धावणीला मोठा लक्षाच्या नावाला शोभल अशीच त्याची धावण असते कायम. काल ह्यो राहिला होता हा. फायनलला, 4 नंबर झाला फायनल. दादाराव, तुमच्या धावणीचं वैशिष्ट्यच आहे की जसं मोठा लक्षाला नाव मोठं केलं त्या नावाला शोभल अशी धावण कायम. कधी मोकळी धावण दिसली नाही की 2 आणि 1 बैल असं कधी दिसलं नाही. कधीच. ह्याला चालू केले का नाही? हे चालू आहे. चालू आहे ना. गट वगैरे पास केलाय त्याने. जर पायाला दुखापत झाली म्हणून थांबवलं त्याला. आता केलंय चालू त्याला. शोले अग्रेसिव्ह. हा प्युअर धनगर केला राहतो. हा. मित्रांनो, ही छावाची आय आहे. आता बरी झाली तब्येत. ह्यो नवीनच दिसतोय धावणीला. ह्यो नवीनच गारवाडचे आपले सागर शेठ म्हणून मित्र आहे ते. हा, त्यांनी बैलाच्या नावावरती खरेदी केलेला आहे. बुलेट नाव आहे त्याचं. त्याचं फायनल वगैरे झालं नाही. 2-3 गाण्यांना 2 नंबर झालाय. त्याच कोरेगावला क्वार्टरला राहिला होता. आणि हे वासरू हे किल्लारच आता आणलेलं आहे. ही पसंती कोणाची? भाऊंची आहे का अमोल दादाची? अमोलचे. अमोल दादाचे. त्यांना 2 टाइम रती बसतो का? 2 टाइम, सकाळ 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. मापातच ठेवायचं वासरांना. आणि मित्रांनो, दावणीचा हिरा म्हणायला लागेल ह्याला, कारण मोठ्या लक्षानंतर नाव चालवाय तर बरेच नेंदे आपण बघितले, पण त्याच्या रक्तातला छावा. आता किती फेरे झाले याचा? झोपलाय नुसता, अजून फेरा नाही काढलेला. फक्त झुपलाय. 2 दिवस झोपलाय सलग. त्याला आधी शिस्त लावायची. लय ताप देते वासून. मागं फिरलं अजिबात थांबत नाही. सुरुवातीला वाटलेलं शिंग लक्षागत व्हायची नाही, ते आता माग विरायला लागली शिंग. मागं जायला लागलेत शिंगात. लक्षागत शिंग होतील ह्याची. होतील. मानपासून माग सेम बैलासारखा बैल होणार. शरीर दाखवा त्याचा, कारण लक्षाची लहानपणीची आठवण करून देतो. जुना फोटो बघितला ना त्याचा बच्चापणातला, सेम असा आहे फोटो. सेम लक्षा, कलर वगैरे सगळं आहे. असं शरीर, लांबी त्याची. त्याचं आता किती वय झालं? 14 महिने झाले त्याला. 14 महिने झाले. साधारण दादाराव, आपण किती महिन्याचा असताना वासरू फेरा टाकतो? वासरू आपण वर्ष पूर्ण झाल्यावर झुकतो वासरू. हा, कारण कवळ वासरू असल्यावर पण आथड्या वगैरे होतो, दमवून मला वासरान ते चकडा तरी वाढला पाहिजे त्याला. फेर कधी पहिला फेरा कधी टाकणार याला? ह्याला आता पहिला फेरा पुढच्या महिन्यात टाकणार. हा, काय वाटते त्याकडे बघून? त्याचा आता पारा तर बघितला आपण, जवळ येऊन दिला झालाय मला. त्या दिवशी 50% आपल्याला गॅरंटी आली की बैल 100% काम करणार. मग बाप्पाचं काहीतरी चालविल असं वाटतंय. मोठा लक्षाचं नाव ठेवणार ते, किंवा मी मोठा लक्षाचा लेख आहे, त्याच्या पाया देऊनच चालणार. काहीतरी करेल असं वाटतंय. प्रेक्षकांना काय सांगचाल? प्रेक्षकांना काय, मोठा लक्षावर आशीर्वाद होता तसाच छावावर पण राहू दे. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मोठा लक्ष आमच्या दावणीला घडू, अशीच तुमचा आशीर्वाद राहू दे प्रेक्षकांचा पूर्ण. मित्रांनो, आपण ही शुभेच्छा करूया की छावाचं भविष्य उज्ज्वल असेल, कारण ज्या लक्षानं ज्यांच्या मनात ध्यानात शर्यत नव्हती त्यांच्याही मनात ध्यानात हृदयात शर्यत नेऊन पोचवली आणि जगभर नाव केलं मालकाचं. भाऊंचं असेल, अमोल दादाचं असेल किंवा दादारावचं असेल, त्यांच्या सगळ्या परिवाराचं असेल, तसाच छावा पण नाव करेल. धन्यवाद. धन्यवाद.